नमस्कार विद्यार्थिनो, मी शालिनी आहे. आज आपण गुणोत्तर अनुप्रयोगच्या भाग 3 जाणून घेणार आहोत. आपण यापूर्वी अनुभवलेल्या एखाद्या गोष्टीचा विचार करून सुरुवात करूया. कल्पना करा की आपण एखादे खेळणे किंवा पुस्तक विकत आहात. आपण ते एका विशिष्ट किमतीला विकत घेतले आणि आता आपण ते जास्त किंवा कमी किमतीला विकत आहात. तुम्ही दिलेल्या रकमेपेक्षा जास्त किमतीत विकल्यास तुम्हाला नफा होतो, पण कमी किमतीत विकल्यास तोटा सहन करावा लागतो. कोणताही गोष्टी विकताना किंवा विकत घेताना नफा तोटा समजून घेणे आवश्यक आहे. तुम्ही कधी स्टोअरमध्ये डिस्काउंट पाहिला आहे का? कदाचित आपण एक जोडी शूज किंवा विक्रीसाठी असलेला शर्ट खरेदी केला असेल. पैसे वाचवण्यासाठी स्टोअरने किंमत कमी केली. त्यांनी काढलेल्या रकमेला डिस्काउंट म्हणतात आणि डिस्काउंट नंतर ची नवीन किंमत म्हणजे विक्री किंमत. विक्री दरम्यान किंवा जेव्हा स्टोअर अधिक ग्राहकांना आकर्षित करू इच्छितात तेव्हा सूट खूप सामान्य आहे. चिन्हांकित किंमत ही मूळ किंमत असते आणि जेव्हा सूट दिली जाते तेव्हा विक्री किंमत कमी होते. शिकण्याचे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर आपण हे करण्यास सक्षम असाल. किंमत आणि विक्री किमतीच्या आधारे नफा आणि तोट्याची टक्केवारी कशी मोजली जाते हे समजून घ्या. एखाद्या वस्तूवर सूट लागू केल्यानंतर विक्री किंमत कशी मोजावी ते जाणून घ्या. वास्तविक जीवनातील परिस्थितीत चिन्हांकित किंमत आणि विक्री किंमत यांच्यातील फरक ओळखा. सोप्या सूत्रांचा वापर करून नफा, तोटा आणि सवलत टक्केवारीशी संबंधित समस्या सोडवा. या धड्यातील कीवर्ड असे आहेत: फायदा, नुकसान, किंमत, विक्री मूल्य, चिन्हांकित किंमत, सूट. एखाद्या व्यवसायाने किंवा व्यक्तीने वस्तू किंवा सेवांची किंमत आणि विक्री किंमत यावर आधारित किती नफा किंवा तोटा केला आहे हे ठरविण्यासाठी वापरली जाणारी गणना म्हणजे नफा आणि तोटा. किंमत म्हणजे एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानदार किंवा व्यक्तीने दिलेली किंमती. हे उत्पादन किंवा सेवा मिळविण्यासाठी खर्च केलेली रक्कम आहे. विक्री किंमत ही अशी किंमत आहे ज्यावर वस्तू ग्राहकांना विकली जाते. दुकानदाराला नफा कमवायचा आहे की नाही किंवा तोट्यात विक्री करत आहे की नाही यावर अवलंबून ते किमतीपेक्षा जास्त किंवा कमी असू शकतो. नफ्याची टक्केवारी. नफा म्हणजे विक्री किंमत SP किंमत CP पेक्षा जास्त असल्यास मिळणारी रक्कम. नफ्याच्या टक्केवारीचा सूत्र. नफ्याची टक्केवारी = 100 नफा बाय किंमत. कुठे? नफा = विक्री किंमत SP - किंमत CP. तोट्याची टक्केवारी. जेव्हा किंमत CP विक्री किंमत SP पेक्षा जास्त असते तेव्हा तोटा होता. तोट्याच्या टक्केवारीचे सूत्र. तोट्याची टक्केवारी = 1000 तोटा बाय किंमत. तोटा = किंमत CP - विक्री किंमत SP.
आता ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण काही समस्या सोडवणार आहोत. उदाहरण 1. एक दुकानदारने 480 रुपयांना सूटकेस विकत घेतली आणि 540 रुपयांना विकली. त्याच्या नफ्याची टक्केवारी शोधा. द्रवण. दिलेली सूटकेसची किंमत 480 रुपये. सूटकेसची विक्री किंमत 540 रुपये. आम्हाला नफ्याची टक्केवारी चे सूत्र माहित आहे. नफा बाय किंमत इंटू 100. आणि नफा इज इक्वल्स टू SP मायनस CP इज इक्वल्स टू 540 मायनस 480 इज इक्वल्स टू 60. आता सूत्रातील मूल्यांची जागा घ्या. नफ्याची टक्केवारी 60/480 इंटू 100 by 6/48 into 1000 1/8 into 100 100 by 8 which is equals to 12.5%. त्यामुळे सूटकेस विकल्यावर मिळणारा नफा 12.5%. उदाहरण 2. एक माणूस आपली स्कूटर 18,000 रुपयांना विकतो आणि 20% नफा कमावतो. स्कूटरीची किंमत किती होती? द्रवण. दिले आहे स्कूटरच्या SP इज इक्वल्स टू ₹18,000. आम्हाला माहित आहे की जेव्हा ती व्यक्ती स्कूटर त्यांच्या किमतीपेक्षा जास्त विकते तेव्हा त्याला नफा होते. तर नफ्याची टक्केवारी इज इक्वल्स टू 20% इज इक्वल्स टू CP च्या 20% इज इक्वल्स टू 20/100 इंटू CP. आम्हाला हे देखील माहित आहे की नफा इज इक्वल्स टू SP मायनस CP आणि विकून तो नफा कमावते. SP is equals to CP plus नफा. SP is equals to CP plus into CP into 20/100. CP घेणे सामान्य आहे. ₹18,000 is equals to CP into 1 plus 20/100 into 1. ₹18,000 is equals to CP into 1 plus 0.20. CP is equals to 18,000 by 1.20. CP is equals to rupees 15,000. त्यामुळे स्कूटरची किंमत इज इक्वल्स टू 15,000. उदाहरण 3. सामने 250 रुपयांना 40 डझन केळी विकत घेतली. त्यापैकी 36 केळी सडली असून त्याची विक्री होऊ शकली नाही. उर्वरित केळी प्रति डझन किती दराने विकून 12% नफा मिळवावा? 1 डझन इज इक्वल्स टू 12. द्रावण. दिले आहे 40 डझन केळीची CP इज इक्वल्स टू 250 रुपये. आवश्यक लाभ इज इक्वल्स टू 26%. 40 डझन 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 40
40 डझनपैकी इज इक्वल्स टू 40 into 12 is equals to 480 bananas. 36 केली सडली होती म्हणून 480 minus 36 is equals to 444. त्यामुळे चांगल्या केलीची संख्या 444. सामने केली खरेदीत किती गुंतवणूक केली यावर त्याला 26% नफा हवा होता असे त्याने नमूद केले. इतका लाभ percentage is equal to CP 26% is equals to 26 by 100 into 250 is equals to 0.26 into 250 is equals to rupees 65. आता SP is equals to CP plus नफा is equals to 250 plus rupees 65 is equals to rupees 315 रुपये. उस 444 केल्यांचे SP is equals to 315 rupees. आता प्रति डझन केलीची किंमत मोजावी लागले तर येथे आमच्याकडे 444 केली आहेत. आपल्याकडे किती डझन आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्याला त्याची 12 ने विभागणी करणे आवश्यक आहे. डझन भारांची संख्या is equals to 37 into 444 by 12. त्यामुळे 37 डझन चांगली केली आहेत. तर एक डझन केलीची किंमत 315 by 37 is equals to 8.51 रुपये. त्यामुळे सामने उर्वरित केली 8.51 रुपये प्रति डझन दराने विकून 26% नफा मिळवावा. सूट सवलत म्हणजे एखाद्या वस्तूच्या मूळ किमतीत कपात जी सहसा टक्केवारी म्हणून दिली जाते. ग्राहकांना खरेदीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी मूळ किमतीतून वजा केलेली ही रक्कम आहे. डिस्काउंट टक्केवारीच्या फॉर्म्युलाला सूट टक्के इज इक्वल टू सवलतीची रक्कम बाय मूळ किंमत इंटू 100. चिन्हांकित किंमत MP. कोणतीही सूट लागू करण्यापूर्वी चिन्हांकित किंमत ही उत्पादनाची मूळ किंमत आहे. ही अशी किंमत आहे जी उत्पादनावर लेबल किंवा प्रदर्शित केली जाते जी बऱ्याचदा सवलतीनंतर विक्री किंमत SP पेक्षा जास्त असते. सवलतीनंतर विक्री किंमत मोजण्याचे सूत्र विक्री किंमत SP is equal to चिन्हांकित किंमत MP is equals to सूट. आता आपण काही उदाहरणे सोडवू. उदाहरण 1. सुतार आपल्या मालावर 15% सूट देतो. त्याने 680 रुपयांना विकलेल्या खुर्चीची टलक किंमत शोधा. द्रवण दिले आहे. सवलत is equals to 15% is equals to MP into 15 by 100. is equals to MP into 15 by 100. विक्री मूल्य is equals to 680.
आम्हाला माहिती आहे विक्री मूल्य SP इज इक्वल्स टू चिन्हांकित कीमत MP इज इक्वल्स टू सूट SP is equals to MP minus 100 by 15 into MP. MP common, SP is equals to MP 1 minus 15 by 100 into MP. (680) is equals to MP into 1 minus 15 into 1 by 100. 680 is equals to MP into 1 minus 0.15. 680 is equals to MP into 0.85. MP is equals to 680 by 0.85. MP is equals to rupees 800. उदाहरण 2. डीलर 10% सूट देते आणि तरीही 10% फायदा होता. किंमत 900 रुपये असेल तर चिन्हांकित किंमत किती असावी? द्रावण चिन्हांकित किंमत Y असू घ्या. दिले आहे सूट इज इक्वल्स टू 10%, फायदा इज इक्वल्स टू 10%, किंमत इज इक्वल्स टू रुपये 900. आम्हाला माहित आहे की सूट चिन्हांकित किमतीवर असेल तर सवलत इज इक्वल्स टू MP इज इक्वल्स टू 10 by 100 into Y. विक्री कीमत इज इक्वल्स टू MP माइनस सूट. SP is equals to Y minus 10Y by 100. SP is equals to 100Y minus 10Y by 100. SP is equals to 90Y by 100. SP is equals to 9Y by 10. केव्हा होते आपल्याला नफा किंवा नफा मिळतो जेव्हा विक्री किंमत किमतीपेक्षा जास्त असते तेव्हा बरोबर. इतका SP is equals to CP plus लाभ. SP is equals to CP plus CP च्या 10%. SP is equal 900 plus 10 by 100 into 900. SP is equals to 900 plus 90. SP is equals to 990. आता 1 आणि 2 सोडवा. 9y by 10 is equals to 990. 9y is equals to 990 into 10. Y is equals to 990 into 10 by 9. Y is equals to 9900 by 9. Y is equals to 1100. म्हणून चिन्हांकित किंमत is equals to 1100.
उदाहरण 3. एक पुस्तकांची चिन्हांकित किंमत 225 रुपये आहे. प्रकाशक त्यावर 10% सवलत देतात. त्यांची विक्री किंमत शोधा. सोल्युशन या द्रवण दिले आहे. पुस्तकांची चिन्हांकित किंमत 225 रुपीस. आम्हाला माहित आहे की आम्हाला चिन्हांकित किंमतीवर सूट मिळे तर सूट is equals to 10% is equals to 10%. MP is equals to 10 by 100 into 225. आम्हाला माहिती आहे SP is equals to MP minus discount. SP is equals to 225 minus 10 by 100 into 225. SP is equals to 225 into 1 minus 10 by 100 into 1. SP is equals to 225 into 1.1 minus 0.1. SP is equals to 225 into 0.9. SP is equals to 202.5. त्यामुळे पुस्तकांची विक्री किंमत is equals to 202.5 रुपये. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. नफा म्हणजे जेव्हा विक्री किमतीपेक्षा जास्त असते आणि तोटा तेव्हा होतो जेव्हा विक्री किमतीपेक्षा कमी असते. नफा is equals to SP minus CP आणि तोटा is equals to CP minus SP. नफ्याची टक्केवारी तोटा बाय किंमत into 100. तोट्याची टक्केवारी is equals to नफा बाय किंमत into 100. सवलतीमुळे एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी त्याची मूळ किंमत कमी होते. चिन्हांकित किंमत ही सूट लागू करण्यापूर्वी मूळ किंमत आहे तर विक्री किंमत ही सवलतीनंतरची अंतिम किंमत आहे. SP minus MP is equals to SP minus MP minus सूट. पाहिल्याबद्दल धन्यवाद.